मी वसमत शहरातलं अतिक्रमण काढावं या मागणीसाठी मागच्या 2.5 ते 3 महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे. प्रशासन याबाबत गांभीर्याने घेत नाही. फक्त त्यांनी पत्रावर पत्र देतात की आम्ही अतिक्रमण काढणार आहोत, पण मागच्या 3 महिन्यापासून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळं मला आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे. मागील 3 दिवसापासून मी उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत या ठिकाणी आमरण उपोषणात बसलो आहोत. ना या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी भेट द्यायला आले किंवा उपविभागीय अधिकारी या ठिकाणी भेट द्यायला आले आहेत. प्रशासनाकडून असं लक्षात येतं की प्रशासन जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करून संबंधित अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. माझ्या मागण्या अशा आहेत की तहसीलच्या गेटपासून ते दलितवाणी प्रेसपर्यंतचा जो रस्ता आहे तो मूळचा रस्ता आहे 15 मीटरचा, पण आज रोजी त्या ठिकाणी रस्त्याचं विकास काम 9 मीटरच्या अंदाजपत्रकानुसार होत आहे. मग 5 मीटरचा रस्ता कोणाच्या घशात घातला जात आहे असा माझा प्रशासनाला सवाल आहे. दुसरा विषय असा आहे की त्या ठिकाणी प्रामुख्यानं बलाढ्य लोकांनी रस्त्यावरती केलेलं अतिक्रमण आहे. त्या ठिकाणी शाळा असतील, घरं असेल, दुकानं असतील, हे अतिक्रमण रस्त्यात आल्यामुळं तिथं रहदारीला अडथळा निर्माण होत आहे, जाण्या येण्यास अडचण होत आहे. त्यामुळं तो प्रामुख्यानं रस्त्यामध्ये केलेलं अतिक्रमण हटवावं अशी माझी प्रमुख मागणी आहे. माझ्या आंदोलनावरती ठाम असणार आहे. माझा 3रा दिवस आहे.